आज नुकतंच एकलव्य हे पुस्तक वाचून झालेलं आहे. एकलव्याची जी आतापर्यंत माझ्या डोक्यात आयडेंटिटी होती की ग्रेट शिष्य म्हणू शकतो आपण, ज्यानं गुरुदक्षिणेत आपल्या स्वतःचा अंगठा कापून दिला. पण हे पुस्तक वाचत असताना मला बऱ्याच गोष्टी लक्षात आल्या की तुमच्या रुटीन लाईफमध्ये एकलव्याचं कॅरेक्टर किती महत्त्वाचा रोल प्ले करू शकतं, स्पेशली अशा लोकांसाठी ज्यांचं बॅकग्राऊंड किंवा बाकीच्या गोष्टी अशा खूप स्ट्रॉंग नाही आहेत. त्यासाठी हे कॅरेक्टर खूप हेल्प करू शकतं तुम्हाला इनडायरेक्टली. जसं की एकलव्य हा खूप विद्वान राजा होता. त्यानं त्याच्या प्रजेसाठी सोबतच त्याच्यासाठी ज्या लोकांनी काम केलं, त्याच्या वाईट टाईममध्ये जे लोक त्याच्यासोबत होते त्याच्यासाठी, त्याच्यानंतर मग अंगठा कापल्याच्या नंतर त्याच्या मनात काय सुरू होतं, त्याचे विचार काय होते, त्याच्या गुरुप्रती त्याची कुठल्या टाईपनं इमोशन्स चेंज झाल्यात, त्याच्यानंतर मग गुरु द्रोण जे होते त्यांच्याही मनात काय सुरू असेल त्या टाईममध्ये, त्यांचे काय विचार होते, असं भरपूरचं एक्सप्लेनेशन ह्या बुकमध्ये देण्यात आलेलं आहे. सोबतच अंगठा कापल्यानंतर मग त्यानं धनुष्य चालवणं सोडून दिलं आहे का तर नाही. त्याच्यानंतर मग त्यानं ती लगेच कुठली प्रोसेस सुरू झाली ज्याच्यानंतर त्यानं आणखीन तेवढीच महारत त्यानं मिळवली अंगठा गेल्यानंतरही. मग नंतर शेवटी त्याच्या आयुष्यात तो जे आपण महाभारतातले कॅरेक्टर्स बघतो त्याच्यात कोणाकोणाला भेटला होता, तो कोणाकोणाशी त्याचं इंटरॅक्शन झालेलं आहे. प्लस त्याची पॉलिटिकल विचारधारा कुठली होती, कुठल्या गटाला तो बिलॉंग करत होता, त्याचे गुरु कोण होते, अशा खूप सगळ्या बेसिक गोष्टी, खूप सगळ्या महत्त्वाची इन्फॉर्मेशन या बुकमध्ये मेन्शन केलेली आहे. सोबतच शेवटी कृष्णासोबत युद्ध होताना कृष्णासोबतच्या युद्धात त्याचा अंत होतो आणि मग त्यावेळेस कृष्णाने जे त्याच्याबद्दल बोललेलं आहे शेवटच्या चॅप्टरमध्ये ते तर सगळ्यात भारी आहे. सो जनरली स्टार्टअपबद्दल आपण व्हिडिओ बनवतोय, पण एखाद्या बुकबद्दल रिकमेंड करणं हे याच्यात कदाचित येत नाही आहे. बट तरीही हे पुस्तक आजच वाचून झालं आहे. विजय देवडे सरांनी खूप अतिशय सुंदर शब्दात हे सगळं एक्सप्लेन केलेलं आहे, बऱ्याच गोष्टी मेन्शन केलेल्या आहेत. आणि मला असं वाटलं की जेही लोक ह्या सगळ्या जर्नीत निघालेले आहेत आणि पुढं हा प्रवास करत आहेत, त्यात ह्या कॅरेक्टरचा त्यांना खूप फायदा होणार आहे. ॲज अ लर्निंग लाईक मेंटॉर आणि खूप सगळ्या गोष्टी शिकण्यासारख्या आहेत. सो ज्यांना कुणाला पॉसिबल असेल, आजपर्यंत तुम्ही विचार केला असेल की एकदा जरी हे बुक वाचलं पाहिजे, कुठंतरी नोटीस झालं असेल, तर प्लीज एकदा वाचा, बऱ्याच गोष्टी समजतील. थँक्यू.